नमस्कार, मी भीमराव कराळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलो म्हणजे शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची किती वेळा फुटली, त्याचबरोबर त्यानंतर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंच्या ताब्यात ही शिवसेना दिली आणि त्यांनी सांगितलं की माझ्या उद्धवला सांभाळा. परंतु खरंच पुढे जाऊन उद्धवला सांभाळलं गेले का? उद्धव ठाकरेंची शिवसेना अमित शहा यांनी का फोडली असेल? त्याचं काय कारण आणि का राग एवढा अमित शहाला, अमित शहा नरेंद्र मोदींना? म्हणजे अक्षरशः उद्धव ठाकरेंना संपवून टाकायचं, शिवसेना संपवायची असाच काहीसा बेत हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आखलेला आहे. आणि त्यामुळंच उद्धव ठाकरेंची शिवसेना नेस्तनाबूत करायला चढाओढ लागलेली आहे. ह्या लोकांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना संपुष्टात आणायचा प्रयत्न केलेला आहे. पण शिवसेना संपेल का, हा मोठा प्रश्न आहे. गद्दार गद्दार असतात. गद्दारीचा जो शिक्का आहे तो आयुष्यभर कधीही पुसला जात नाही. एकदा गद्दारीचा शिक्का कपाळावरती पडला, तो गद्दारीचा शिक्का कधीही पुसला जात नाही. मग शिवसेना ह्या सगळ्या गोष्टीमुळे संपेल का? अमित शहाला ही शिवसेना संपूर्णच टाकायची का, नेस्तनाबूत करून टाकायची का? तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. शिवसेनेची स्थापना ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी केली आणि ती शिवसेना मुंबईमध्ये पहिली शाखा काढली आणि मुंबईपासून ते महाराष्ट्रभर आणि देशभर त्या शिवसेनेचा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार झाला. यामध्ये प्रामुख्याने भूमिका ही बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केली. मराठी माणसाच्या अस्मितेसाठी ही शिवसेना उभी राहिली. प्रबोधनकार ठाकरे यांनी महाराष्ट्रभर फिरून लोकांना जागरूक करण्याचं काम केलं होतं. महाराष्ट्र एक संघ मिळावा ह्याच्यासाठी सुद्धा आंदोलनं केली होती. तर त्यांचाच वारसा पुढे चालवत बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली. सामना हे वृत्तपत्र काढलं त्या काळामध्ये आणि ती शिवसेना नावारूपाला आणली आणि 1995 मध्ये महाराष्ट्राच्या विधान भवनावरती शिवसेनेनं आपला झेंडा धनुष्यबाण फडकवला, ते बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये. त्यानंतर 1995 ते साधारण 99 पर्यंत 4.5 वर्ष शिवसेनेची सत्ता चालली. त्यामध्ये मनोहर जोशी हे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर नारायण राणे 6 महिने मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 1999 मध्ये शिवसेना भाजपचं सरकार गेलं आणि पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं. मात्र 1995 ला जेव्हा सत्ता शिवसेनेची आली तेव्हा मात्र गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्री केलं गेलं. भारतीय जनता पक्षाचं अवघे 40 आमदार त्या काळामध्ये होते, तरी सुद्धा त्यांना गृहमंत्रीपद दिलं, उपमुख्यमंत्री केलं बाळासाहेब ठाकरेंनी. भाजप जो महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या बोटाला धरून आलेला भाजप, आज मात्र भाजप हा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे, 132 जागा घेऊन विधानसभेच्या. आणि जे शिवसेना ज्या बाळासाहेब ठाकरेंनी अमित शहा यांना, ज्यावेळेस गोध्रा हत्याकांड झाला गुजरातमध्ये, अमित शहा यांना तडीपार केलं गेलं. अमित शहा यांना त्या दंगलीचा सूत्रधार मानण्यात आलं होतं. नरेंद्र मोदी यांना सूत्रधार मानण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे सोहरबुद्दीन इन्काउंटर, खोटी जे इन्काउंटर केला होता, सोहरबुद्दीन इन्काउंटर प्रकरणामध्ये सुद्धा अमित शहा यांना अटक केली गेली होती. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शहा यांना मदत केली होती. मात्र अमित शहा यांच्या डोक्यात एक राग होता की बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला आल्यानंतर अमित शहा यांना दिवसभर मातोश्रीच्या बाहेर बसावं लागलं होतं वडापाव खात. त्यानंतर दिवसभर बाळासाहेबांची भेट झाली नाही, निरोप दिला, परंतु बाळासाहेबांना सांगितलं की आज नाही उद्याच्याला ये म्हणाव त्याला. दुसऱ्या दिवशी अमित शहा भेटायला गेल्यानंतर दिवसभर अमित शहा हे तिथं बसून राहिले. नंतर त्यांना 5च्या दरम्यान भेट झाली, म्हणजे 2-3 दिवस
बाळासाहेबांच्या भेटीची वाट बघत बसावं लागलं. त्याचा काहीसा राग मनात अमित शहा यांनी धरलेला आहे. आणि अमित शहाची भेट झाल्यानंतर डायरेक्ट बाळासाहेबांनी जेजला फोन लावून अमित शहा यांना मदत करण्यास सांगितलं. आणि अमित शहा यांना त्या केसमधून मुक्तता मिळाली, सुटले त्या केसमधून. मात्र त्यांनी एक डोक्यात ठेवलं की ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मला दिवसभर इथं उन्हात बसवलंय, वडापाव भजेपाव खायला लावले, त्यांची शिवसेना मात्र मी संपवणार. त्यांनी माझ्यावर उपकार जरी केलेले असले तरी त्याचं काय, उपकाराची परतफेड म्हणून मी त्यांची शिवसेना संपवून टाकणार. आणि आता अशीच काहीशी परिस्थिती सध्या देशाची आहे. जी शिवसेना आहे ही शिवसेना बघा बाळासाहेबांच्या काळात सुद्धा फुटली होती. छगन भुजबळ हे पहिल्यांदा शिवसेनेमधून बाहेर पडले होते. छगन भुजबळ शिवसेनेतनं बाहेर पडल्यानंतर मात्र त्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेनं बाळा नांदगावकरांना निवडून आणलं होतं. छगन भुजबळांचा त्यावेळेस पराभव झाला होता. छगन भुजबळांना मारहाण करण्यासाठी सुद्धा शिवसेनेचे बरेच लोक गेली होती. बघा बाळासाहेबांची शिवसेना बऱ्याच वेळा फुटली. बाळासाहेब ठाकरे हयातीत असताना पहिल्यांदा छगन भुजबळ फुटले, नंतर नारायण राणे फुटले, गणेश नाईक फुटले. आज जी भारतीय जनता पक्ष आहे, भारतीय जनता पक्षामध्ये अर्ध्याच्या वर हे शिवसेनेतले आणि पतित पावन संघटनेतले लोक आहेत. बघा शिवसेनेचं आता अशी परिस्थिती झाली की बाळासाहेबांच्या काळात अनेक वेळा फुटली, परंतु जोमानं शिवसेना पुन्हा उभा राहिली. मात्र ज्यावेळेस बाळासाहेबांनी जाता जाता मृत्यूच्या दारात असताना त्यांनी लोकांना भावनिक आवाहन केलं की आता माझ्यानंतर माझा मुलगा उद्धव आणि माझा नातू आदित्य या दोघांना सांभाळा असं सांगितलं. आणि बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना आली आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळामध्ये दोनदा शिवसेना अमित शहानी फोडली. आता पहिल्यांदा एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन गुवाहाटीला पळून गेले. मग तिथं काय झाडी काय डोंगर वगैरे वगैरे असं बरंच काय काय झालं. 40 आमदार घेऊन गेले, 13 खासदार घेऊन गेले. त्यावेळेस शिवसेना फोडली. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते त्या काळात. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना 2022 साली एकनाथ शिंदेनं बंड केलं आणि शिवसेना फोडली. त्यानंतर 2024ला पुन्हा शिवसेनेनं महाराष्ट्रभर प्रचार आणि प्रसार केला. त्यामध्ये शिवसेनेचे अनेक बडे नेते होते, अनेक बडे नेते. त्या सगळ्यांनी शिवसेना महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात पोहोचवली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी जोरदार असा प्रचार केला. शिवसेना पुन्हा जोमानं उभा केली आणि 2024च्या निवडणुकीमध्ये परत 9 खासदार निवडून आणले गेले. मात्र विधानसभेला भारतीय जनता पक्षानं गोलमाल करून भाजप सत्तेत आलं. मात्र विरोधी पक्षांना अवघ्या 49 जागा विधानसभेला मिळाल्या. त्यामध्ये सर्वाधिक जागा शिवसेनेला मिळाल्या. आता हे जरी सगळं असलं, आता शिवसेना फुटली, सगळं शांत वातावरण झालं होतं, परंतु अमित शहा यांच्या डोक्यात अजून किडा वळवळला की शिवसेनेचे 9 खासदार आलेत, मग ते सुद्धा पडायचे. म्हणजे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं, ठाकरे कुटुंबाचं नामशेष करून टाकायचा, नामो निशान मिटवून टाकायचं असं नरेंद्र मोदींना अमित शहाना वाटते. आणि ते एकनाथ शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातून शिवसेना हद्दपार करायचं ठरवलंय. हद्दपार. आता त्यांनी बघा काल शिवसेना पुन्हा एकदा फोडली. काल 9 खासदारातले 6 खासदार हे 100 कोटी रुपये घेऊन भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेले. आता आपण नाही म्हणत, हे संजय राऊत असतील, हे बाकीच्यांनी सगळ्यांनी आरोप केलेले आहेत की ह्यांनी किती पैसे कमवलेले. म्हणजे 100 कोटी रुपये घेऊन सध्या ते पसार झालेले आहेत. म्हणजे बघा 9 खासदारापैकी 6 खासदार हे शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या बाजूने गेलेले आहेत. आता उद्धव ठाकरेकडे फक्त 3 खासदार राहिले. एक अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे असे 3, म्हणजे नाशिकचे आणि 2 मुंबईचे खासदार राहिले. तर एकनाथ शिंदेकडे गेलेले खासदार बघा संजय दिना पाटील मुंबई उत्तर,
संजय देशमुख यवतमाळ, गणेश आष्टीकर हिंगोली, ओमराजे निंबाळकर उस्मानाबाद म्हणजे धाराशिव आणि संजय जाधव म्हणजे परभणी आणि भाऊसाहेब वाकचौरे हे 5-6 वेळा पक्ष बदलू माणूस, दळबद्रू माणूस शिवसेनेने तिकीट दिलं शिर्डीचं आणि ते सुद्धा त्या बाजूनं गेला. म्हणजे बघा 6 खासदार फोडले, आता आमदार सुद्धा फोडतील, नगरसेवक फोडतील. म्हणजे शिवसेना पार नेस्तनाबूत करायची, बाळासाहेब ठाकरेचं कुठं नावच ठेवायचं नाही असा चंगच अमित शहा, नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी बांधलेला आहे. परंतु हीच शिवसेना परत जोमानं उभी राहील, जोमानं पुन्हा निवडून येईल. मात्र ज्या वेळेस देशाची सत्ता बदलेल त्यावेळेस मात्र देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अमित शहा, नरेंद्रभाई मोदी यांचं कुत्र हाल खाणार नाही. त्यांची अवस्था भयानक अशी होईल. बघा ते तर तिकडं ते काँग्रेस पक्ष त्यांची अवस्था वाईटच करणार. मात्र महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला, ठाकरेंना त्रास दिला त्या सगळ्यांची जागा कायमस्वरूपी जेलमध्ये राहील. पोलिस त्यांना लाथाबुक्यांनी तुडवत नेतील असं आपल्याला दिसेल पुन्हा. मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचा किती जरी प्रयत्न केला तरी ती शिवसेना मात्र संपणार नाही असंही आपल्याला एकंदरीत दिसतं. तर बघा हे राजकारण आहे, राजकारणामध्ये काही होऊ शकतं, परंतु सध्याचं राजकारण हे द्वेषाचं राजकारण आहे, हेही तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.